कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. वडगाव पोलिसांची मोठी कारवाई. ट्रॅव्हल्स बसमधील 164 ग्रॅम सोन्याची चोरी उघड. कोल्हापूर. प्रवासी बसमधून प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला वडगाव पोलिसांनी अटक करत तब्बल 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे बस प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. वडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. एक्सप्रेस बसमधून चोरी करणारा आरोपी कमरुद्दीन बाबा खान, वय 39, राहणार मध्य प्रदेश, याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 164 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि अन्य साहित्य असा एकूण 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे बसमधील चोरीच्या घटनांना आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबरे, शरद मेनकर, विजय जाधव, आबा गुंडणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत, शेखर कदम यांनी केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.